नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी अशी आहे की 9 डिसेंबरची महत्त्वपूर्ण मोठी बातमी. महाराष्ट्र राज्यातील या दिवशी शासकीय शाळा व महाविद्यालय राहणार बंद. नवे अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती. तर या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. कर्मचाऱ्यांच्या महामोर्चा संदर्भातील मोठे अपडेट. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा या दिवशी बंद राहणार. महाराष्ट्रातील शाळा बंद राहण्याचे कारण काय आहेत? शाळा बंद कोणत्या दिवशी राहणार आहेत? उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. आपणास संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त होईल. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईकही करा. तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण. दिनांक 12 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा व महाविद्यालय तसेच सरकारी सर्व कार्यालय बंद राहणार आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. कर्मचाऱ्यांच्या सर्वात मोठ्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन योजना. सदर जुनी पेन्शन योजना या प्रमुख मागणीकरता राज्य कर्मचारी वर्षानुवर्षे आंदोलने व मोर्चा काढत आहेत. तरी देखील सरकारकडून न्याय मिळत नसल्याने आता 12 डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्याचे आयोजन केले असून महामोर्चा काढण्यात येणार आहे. दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी नागपूर विधान भवनावर पेन्शन जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, परंतु संघटनेने नव्याने प्रसिद्ध पत्रक निर्गमित करून दिनांक 12 डिसेंबर 2024-25 रोजी सदर महामोर्चाचे आयोजन केले आहे आणि महामोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वार शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी नागपूर विधान भवनावर पेन्शन जन क्रांती महामोर्चाचे तेजोमय करण्याच्या जिद्दीने आपल्या राज्यातील सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या बाबत राज्यातील लाखो राज्य कर्मचारी सहभागी होणार आहेत. सदर महामोर्चाचे आयोजन हे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना संघटना मार्फत करण्यात आले आहे. सदर संघटना वेळोवेळी जुनी पेन्शन योजना साठी लढा देत आहे, परंतु यश प्राप्त होत नाही. त्यामुळे मागील वर्षी देखील नागपूर अधिवेशनावर लाखो कर्मचाऱ्यांच्या संख्येने जनमोर्चा काढण्यात आला होता, पण त्याचा सरकारवर काही परिणाम झाला नाही. तसेच सदर मोर्चास राज्यातील लाखो कर्मचारी, शिक्षक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दिवशी प्रशासकीय यंत्रणा कर्मचाऱ्याच्या अभावी ठप्प होणार आहे आणि तशा संदर्भाचे हे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजनाच्या संदर्भातील परिपत्र एकही सुद्धा निर्गमित केले आहे आणि यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की दिनांक 12 डिसेंबर 2025 ला नागपूर विधान भवनावर मोर्चा धडकणार. पेन्शन जनक्रांती मोर्चाच्या संदर्भातील ही न्यूज असून हे पत्र आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.